महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ पुणे. मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मित्रांनो, त्याचं प्रॅक्टिकल जे आहे, कशा पद्धतीने मित्रांनो बोर्डाचा प्रॅक्टिकल आपण लिहायला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न जो आहे हा या ठिकाणी करणार मित्रांनो. तर आपल्यासमोर हा जो पेपर दिसतोय हा आहे SSC बोर्डचा पेपर, ठीक आहे, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल सायन्स लिहिणार आहोत, ठीक आहे. तर काय काय गोष्टी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिकल सबमिशन करतील तर कोणकोणत्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या सबमिट केल्या जातात. तर बघा, आपल्याला प्रॅक्टिकलचे जर गुण बघितले तर एकूण 20 गुणाचं प्रॅक्टिकल आहे मित्रांनो, ठीक आहे. असा आपला पेपर 100 गुणांचा असेल, पण त्यापैकी 20 गुण जे आहेत हे कशाचे असणार, प्रॅक्टिकलचे असणार. तर तुम्ही काय काय सबमिट करावं लागतं प्रॅक्टिकलला बघा. तर प्रथम आहे प्रात्यक्षिक नोंदवही, म्हणजे जे काही प्रॅक्टिकल नोटबुक आहे, ठीक आहे, ते तुम्हाला सबमिट करायचे, ज्याचे 4 गुण असतील. त्यानंतर प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण असतील एकत्र. त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट बुक सबमिट करायचे आहे. जेव्हा तुमचे टीचर असतील तुम्हाला प्रोजेक्ट देतील, ओके, पार्ट 1 पार्ट 2चे, तर तुम्हाला प्रोजेक्ट वही जे आहे हे सबमिट करायचे, यालासुद्धा 4 मार्क्स असतील, ओके. आणि तिसरं आणि चौथं असेल सायन्स 1 आणि सायन्स 2चे जे काही तुमचे नोटबुक असतील एक्झाईजच्या, ह्या तुम्हालासुद्धा सबमिट करायच्या आहे मित्रांनो. त्यांचेसुद्धा काय असतील, 6 गुण असतील. एकूण जर यांची बेरीज केली तर एकूण 20 गुण जे आहेत याला मिळणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणतेही काही माहिती लिहायची नाही. ही माहिती जी आहे हे एक्सटर्नल किंवा इंटरनल एक्झामिनर यांच्याकरिता आहे. तुम्ही या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स आहे फॉर द कॅन्डिडेट, तुम्ही या इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ शकता. आता विद्यार्थ्यांना काय काय या पेपरमध्ये फिल करायचं आहे ते सांगतोय. तर बघा, प्रथम या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंथ अँड इयर, ठीक आहे. जे तुम्हाला टीचर तुमचे डेट सांगतील, तारीख सांगतील, ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर बघा, दुसरं म्हणजे काय महत्त्वाचं, नेम ऑफ द स्कूल ऑर सेंटर, जे काही तुमचं शाळा असेल, केंद्र असेल, एक्झाम सेंटर असेल, ओके, तुमच्या शाळेचं नाव जे आहे या ठिकाणी टाकायचं आहे पूर्ण, ठीक आहे. त्यानंतर बघा, स्कूल इंडेक्स आहे. एक पर्टिक्युलर स्कूलचा शाळेचा जो आहे हा एक सांकेतिक क्रमांक असतो. तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला शाळेमध्ये जेव्हा तुमची प्रॅक्टिकल होईल तेव्हा तुम्हाला तो नंबर दिला जाईल. तो नंबर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकायचा आहे, कोणतेही चूक होऊ द्यायची नाही आहे, ओके. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट सीट नंबर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा बैठक क्रमांक राहणार आहे हॉल तिकीटवरती, ॲडमिट कार्डवरती, तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहायचा मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, ओके. तुमच्या मित्रांसुद्धा शेअर करा, जेणेकरून तुमच्या प्रॅक्टिकलच्या एक्झाममध्ये चुका होणार नाहीत, ओके. त्यानंतर बघा, जो काही तुम्ही नंबर टाकलेला आहे तुमचा हॉल तिकीटवरचा, तोच नंबर तुम्हाला या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचा आहे. तर बघा मित्रांनो, हा तुम्ही नंबर जो आहे मराठीत पण लिहू शकता अक्षरामध्ये आणि इंग्रजीमध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तुम्ही जर मराठीत लिहित असाल तर इथं नाव पण तुमचं जे काही शाळेचं नाव असेल ते सुद्धा मराठीत तुम्हाला लिहावं लागेल, ओके. त्यानंतर बघा, डेट आहे, दिनांक. त्यानंतर बघा, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तर या लाईनवरती विद्यार्थ्यांचे काय करायचे, साईन करायचे. आणि खालचा जो बॉक्स दिसतोय हा त्या ठिकाणी इंटरनल एक्झामिनर जे असतील, ठीक आहे, त्यांची साईन असेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साईन नाही करायची, ओके, या ठिकाणी करायचे. तर ही होतं मित्रांनो फ्रंट पेजवरती काही महत्त्वाची माहिती, ठीक आहे, जे विद्यार्थ्यांना फिलअप करायची आहे, ओके. तर आय होप तुम्हाला हा माहिती कळली असेल यावरती, ओके. तर नक्कीच तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ओके. त्यानंतर बघा, आता आपण जाऊया आतमध्ये काय दिलेलं असेल. तर आपल्याला एकूण तुम्ही 16 प्रॅक्टिकल केले असतील. पार्ट 1चे 8 आणि पार्ट 2चे 8 असे एकूण 16 प्रॅक्टिकल जे आहे तुम्ही त्या ठिकाणी केले असतील, आपण असं गृहीत धरूया. तर बघा काय म्हणतोय, आवश्यकतेनुसार आकृती, निरीक्षण तक्ता, गणक यांची जागा अन्य घटकास वापरता येईल. बघा, आपल्याला जर कुठं जागा कमी पडत असेल तर तुम्ही ती जागा जी आहे आणखीन कुठल्या कामासाठी जी आहे त्या ठिकाणी यूज करू शकता, ओके. म्हणजे जसं की एखाद्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन नसतील, ओके, कॅल्क्युलेशनचा पार्ट नसेल, जे डायग्राम आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही डायग्राम काढू शकता, हे त्याचं म्हणणं आहे, ओके. त्यानंतर बघा काय म्हणतोय, तर तुम्हाला सायन्स 1 आणि सायन्स 2 असे 2 प्रॅक्टिकल तुम्हाला लिहायचे आहेत एकाच पेपरमध्ये. तर पहिला जो आहे हा सायन्स 1चा असेल आणि दुसरा जो आहे हा सायन्स 2चा असेल. म्हणजे निदान तुम्हाला सांगायचं आहे की प्रॅक्टिकल तुम्हाला 2 असणार, 2 तुम्हाला दिलं जाईल, तर एक पार्ट 1चं असेल आणि एक पार्ट 2चं असेल, ओके. तर त्यामुळे तुम्हाला काय काय लिहायचं आहे बघा. तर पहिले आहे शीर्षक, ज्याला आपण टायटल, ॲपरेटर्स, साहित्य. त्यानंतर त्या प्रोजेक्टला प्रॅक्टिकलला असेल तर डायग्राम काढायचे. डायग्राम तुम्हाला पेन्सिलने लिहायचे आहे. बाकी टायटल असेल, ॲपरेटर असेल, हे तुम्ही पेननं लिहू शकता.
त्यानंतर इथं ऑब्झर्वेशन टेबल आहे, ऑब्झर्वेशन बॉक्स आहे. हा तुम्हाला पेन्सिलनेच काढायचा आहे, शक्यतो पेन्सिलने काढा. ठीक आहे. काढल्यानंतर तुम्ही पेननं त्याला करू शकता. ओके. त्यानंतर असतील कॅल्क्युलेशन तर कॅल्क्युलेशन लिहायचे आहे. त्यानंतर त्याला असणारे अनुमान किंवा इन्फरन्स. ओके. त्यानंतर कन्क्ल्युजन जे काय पार्ट्स तुम्हाला दिला असेल तो तुम्हाला ॲज इट इज त्या ठिकाणी लिहायचा आहे. सेम जे पार्ट 1ला तुम्ही प्रोसेस केली तेच तुम्हाला पार्ट 2ला करायचे. पण लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करणार तर तुम्हाला पार्ट 1 असो की पार्ट 2 असो त्याची तुम्हाला प्रोसिजर जी आहे ही लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला काय लिहायचं आहे, इथं टायटल म्हणतं तिथं एम लिहायचं आहे. ठीक आहे. इथं टायटल दिले आहे तुम्हाला एम, ॲपरेटर्स, डायग्रॅम, ऑब्झर्वेशन, कॅल्क्युलेशन असेल तर. ठीक आहे. आणि असेल तर कन्क्ल्युजन वगैरे. तुम्हाला प्रोसिजर लिहायची गरज नाही आहे. तर खूप सारा स्पेस आहे, चांगल्या व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आणि किंवा तुम्हाला जर जागा कमी पडत असेल तर तुम्ही दुसरा पेज जो आहे हा त्याकरता यूज करू शकता. पण सायन्स 1चं जे आहे सायन्स 2मध्ये जाता कामा नये. जो काही स्पेस आहे तुम्हाला इथपर्यंत सायन्स 1चं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी बसायला पाहिजे. त्यानंतर सायन्स 2ला सुद्धा चांगला मोठा स्पेस या ठिकाणी दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो बोर्डाचा पेपर जो आहे हा त्या ठिकाणी राहतोय. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती जी आहे ही नक्कीच तुम्हाला समजली असेल. तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असतील, अडचण असतील तर नक्की कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत राहतील.